सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे 233 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग आता असेच हळूहळू दिवस पुढे सरकत होते. मंजू आणि विजय एकत्र जायचे पण एकत्र येत नव्हते. आणि आज तो तिला म्हणाला, मंजू हे बघ इथं काय लिहिलं आहे, असं म्हणून त्यानं तिला मोबाईलमधली एक पोस्ट दाखवली. तर त्यात लिहिलं होतं, उत्तम बायकोची 5 लक्षणं. जी नवऱ्याच्या पाया पडते ती उत्तम बायको. मंजू म्हणाली, मी रोज नाही पडत पण कधी कधी पडते. पुढे बोला. मग तो वाचायला लागला, जी नवऱ्याचे सगळे लाड करते. मंजू म्हणाली, मी करते लाड. पुढे बोला. मग विजय म्हणाला, जी नवऱ्याला रोज सकाळी झोपेतून उठवताना किस करते. मंजू म्हणाली, मी हे पण करते. पुढे बोला. तो म्हणाला, जी नवरा कमी कमवत असताना त्याला टोमणे मारत नाही. मंजू म्हणाली, मी कधीच टोमणे मारत नाही, तरीही माझ्या नवऱ्याला उगीचच टोचतं. आता 5वं लक्षण काय आहे सांगा. आणि तो म्हणाला, जी नवरा बायकोत घडणाऱ्या गोष्टी माहेरी सांगत नाही. आणि मंजू म्हणाली, मी कधीच सांगत नाही, त्यामुळे मी या सगळ्या क्रायटेरियामध्ये बसते. आहे की नाही मी उत्तम बायको, कारण ही सगळी लक्षणं माझ्यात आहेत. आणि तो हसला आणि म्हणाला, तुझ्या सगळी लक्षणं आहेत कारण तूच विलक्षण आहेस. आणि ती हसायला लागली. आणि मग मुलावरून त्यांची चर्चा सुरू झाली. आणि मोठा मुलगा IIT होऊन UPSC करणार आणि ते नाही जमलं तर इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून जाणार असं तो सांगत होता. आणि मंजू म्हणाली, कशाला ते शास्त्रज्ञ, मला नाही आवडत. आणि विजय म्हणाला, अगं वेडे, रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर आणि आणखीन कोणते तरी पटवर्धन वगैरे अशी 4-5 मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांची त्यानं नावं घेतली. आणि मंजूला तर यातलं कोणीच माहिती नव्हतं. थोडीच माहिती होती, पण याला मात्र खूप माहिती होती. कारण विज्ञानाची उपकरणं घेऊन दिल्लीपर्यंत जाऊन आला होता तो. आणि तिथं या सगळ्या शास्त्रज्ञांसोबत त्याची भेटही झाली होती. आणि त्यांचा प्रभाव विजयवर होता. आणि आपल्याही मुलांना इस्रोमध्ये वगैरे जाऊन असंच काहीतरी करण्याची, अवकाश संशोधनात काहीतरी करावं असं त्याला वाटायचं. IIT इंजिनियर होऊन पैसा खूप मिळेल पण नाव मिळत नाही. पण इकडे शास्त्रज्ञ झाल्यावर देशासाठी काहीतरी करावं असं पण वाटतं आणि नावसुद्धा होतं. आणि तरीही मंजू म्हणाली, नको बाई तुम्हाला. तो म्हणाला, अगं त्याला अंतराळात मंगळावर जाण्याची संधी मिळेल, असं काय करतेस. मंजू म्हणाली, कशाला, आणि परत नाही आला तर मला भीती वाटते. कारण आता मंजुळाला इथल्या इथे कोणी गेलं तरी भीती वाटायची. आणि चंद्रावर मंगळावर पोरगं गेल्यावर काय वाटेल. आणि तो म्हणाला, मग इकडून एखादी त्याच्यासाठी बायको पण तिकडे पाठवायची आणि तिकडेच दोघं संसार करतील. मंजू हसली आणि म्हणाली, त्या संसाराचा काय उपयोग जो आईबापाला बघायला मिळत नाही. मला तर वाटतं त्यानं ऑफिसर व्हावं UPSC करून. आणि आत्ताच तुम्ही त्याच्या डोक्यात काही घालू नका, त्याला जे करायचं ते करू द्या, असं मंजू म्हणाली. मग आता एक दिवशी तिच्या मैत्रिणीसोबत बोलताना मंजू म्हणाली, मला ना पुरणपोळी खूप आवडते. असं कोणीतरी मला खाली बसवावं, गरमागरम पुरणपोळी करून वाढावी, हे माझं खूप स्वप्न आहे. पण काय करणार, माझ्या माहेरी तर कधी असं घडतच नाही आणि सासरी तर सगळा उजेडच उजेड. आम्हाला जाऊन करावं लागतं सगळं. आणि आता अक्षरशः तिच्या मैत्रिणीनं तेवढंच ऐकलं आणि मंजूला फोन केला आणि म्हणाली, पुरणपोळ्या केल्यात, जेवायला या सगळेजण. मंजूला पुरणपोळीसुद्धा खूप आवडायची आणि ती गेली. आणि अक्षरशः जशी मंजूची इच्छा होती तसं मंजूला तिनं बसवलं आणि मस्तपैकी तूप लावून गरमागरम पुरणपोळ्या आणि सगळं जेवण वाढलं. आणि ते बघून मंजू खूप भारावून गेली आणि तिने चक्क 2.5 पुरणपोळ्या खाल्ल्या, पण बोलली मात्र काहीच नाही. तिचे आभार, थँक्यू अजिबात काही म्हणाले नाही. कारण आभार परक्यांचं मानायचे असतात. आपल्या माणसांनी आपल्यासाठी आपुलकीनं केलेल्या अशा गोष्टी फक्त हृदयात जपून ठेवायच्या असतात. आणि मंजूची इच्छा पूर्ण करणारी ती पहिलीच भेटली मंजूला. अगदी जशीच्या तशी इच्छा पूर्ण केली होती तिनं मंजूची. आणि मग असेच काही दिवस गेले आणि ती कुठेतरी एका दुकानात जाऊन बांधणीची साडी बघून आली.
आणि तिची किंमत होती 2,500 रुपये. आणि पुन्हा ती शाळेमध्ये आली आणि म्हणाली, किती सुंदर साडी होती ती, पण किंमतच खूप होती. माझ्या मनात खूप बसली होती साडी. आणि अशी सतत साड्यांचा विषय निघाली की ती म्हणायचीच, मला बाकी कोणती नाही, पण मला तीच साडी मनात बसली. पण इतकी महागडी कशाला घेऊ? घ्यायची आणि तशीच ठेवायची. नको वाटते इतके पैसे खर्च करायला आपल्या साड्यांवर, असं म्हणायची. आणि आता मात्र मंजूला संधी मिळाली तिची इच्छा पूर्ण करण्याची. मग तिनं विजयला सांगितले की अहो, मी तिची इच्छा पूर्ण करणार आहे आणि तिला 2,500ची साडी घेणार आहे. आणि विजय म्हणाला, कर की मग, मी कुठे नाही म्हणालो. मग मंजूसुद्धा मैत्रिणीला म्हणायची, चल ना गं, मला ती साडी बघायची आहे. तू म्हणालीस ना खूप छान आहे. आणि ती म्हणाली, आज नको मॅडम, उद्या जाऊया. मंजू म्हणाली, बरं. मग 2 दिवसांनी आणखीन एकदा मंजू म्हणाली, चल ना गं, नाहीतर ती साडी जाईल बरं का, मला तीच घ्यायची आहे जी तुला आवडली, कारण मला साड्यातलं काही कळतच नाही. ती म्हणाली, मॅडम उद्या नक्की जाऊया. आणि मग असंच टाळत टाळत एका शनिवारी नेमकं मंजूनं पुन्हा नाव काढलं आणि म्हणाली, चल ना गं. आणि मग ती म्हणाली, बरं चला. मग दोघीही मिळून त्या दुकानात गेल्या आणि त्या बाईनं पुन्हा दुसऱ्या खूप साड्या दाखवल्या. पण मंजू म्हणायची, नाही, हिला जी आवडली होती ना तीच मला दाखवा, मला तीच घ्यायची आहे. मला साड्यातलं काही कळतच नाही आणि मला रंगांचं ज्ञानही नाही. मग आता तिनं शेवटी तिचा मोबाईल काढला, कारण तिनं फोटोसुद्धा काढून घेतला होता साडीचा. आणि ती साडी बघितली आणि ती साडी तिथं होती सुद्धा. आणि मंजूनं पुन्हा एकदा तिला विचारलं, नक्की सांग बरं, हीच साडी चांगली आहे का? आणखीन दुसऱ्या कुठल्या आवडतात का? ती म्हणाली, नको नको, हीच घ्या, ही खूप छान आहे, तुम्हाला सुंदर दिसेल, मला ना हा रंग फार आवडतो. आणि मग मंजूनं लगेच खरेदी केली. डिस्काउंट मिळून 2,250 रुपयाला मिळाली. आणि बिलावर नाव टाकताना मंजूनं तिचं नाव टाकलं आणि ती खूप चकित झाली, कारण तिच्यासाठी हे खूप मोठं सरप्राईज होतं. आणि तरीही तिला वाटलं, नाव टाकलं असेल असंच बिलावर, त्यात काय एवढं. आणि साडी घेऊन मंजूनं तिच्या हातात दिली आणि म्हणाली, ही साडी तुझ्यासाठी आहे, आणि जेव्हा ब्लाऊज शिवशील ना तेव्हा पहिल्यांदा घडी मी मोडणार. आणि आता काय बोलावं, तिला तेच कळेना. काय मॅडम, असं असतं का? असं ती म्हणाली. तुम्हाला घेणार होता ना साडी, आणि इतकी महागडी साडी मला कशाला? आणि मंजू म्हणाली, हे बघ, आपल्या मैत्रीची किंमत करायची नाही. तू माझ्यासाठी खूप अनमोल आहेस. मी एक इच्छा तुझ्यासमोर व्यक्त केली आणि तू माझी इच्छा लगेच पूर्ण केली, अगदी तंतोतंत मला हवी होती तशी. आणि आता मी तुझी इच्छा पूर्ण केली आणि आपलं कर्ज फिटलेलं नाही, लक्षात ठेव. उलट आपण दोघींनी एकमेकींच्या असंच कर्जात राहायचं आहे आणि आयुष्यभर हे नातं जपायचं आहे. मी तुला थँक्यूसुद्धा म्हणाली नाही त्या दिवशीसाठी, कारण मला तुझ्या ऋणात राहायचं आहे. आणि आता काय, ती काहीच बोलली नाही आणि खूप भारावून गेली होती आणि सगळ्यांना सांगत सुटली, मॅडमनी मला साडी घेतली. आणि इतर मैत्रिणी म्हणाल्या, असू दे, घे बाई, ती खूप कंजूस आहे, कुणाला चहा पण पाजत नाही, तुला घेतली ती बघ, चक्क 2,500ची साडी, नवऱ्यानं सुद्धा घेतली नाही कधी, असं ती म्हणायची. आणि मंजूसुद्धा मनात म्हणाली, मी सुद्धा माणूस पारख करूनच जवळ करत असते. सगळ्यांना जवळ करायचं नसतं, काही मोजकेच असतात जे हृदयाला स्पर्श करतात आणि त्यांना फक्त जपलं की झालं. आणि मग एक दिवशी मंजू त्याला म्हणाले, अहो 2 किलो बाजरी आणा की, खायची खूप इच्छा झाली आहे. आणि विजय म्हणाला, बाजरीची भाकरी आणि मटणाचा रस्सा, आ हा हा हा. बारक्या पोरग्याला मटण आवडत नव्हतं, बॉयलर चिकन आवडायचं, आणि ते म्हणालं बाजरीची भाकरी आणि चिकन, आ हा हा हा. आता मंजू चहा पित होती आणि या घरात सगळ्यात जास्त लाड माझेच होतात हे तिला आता सिद्ध करायचं होतं. आणि कुणाचं काहीही ठरू द्या, जे मी मागते तेच घरात आणलं जातं, असंही तिला सांगायचं होतं. आणि विजयरावांची मंजुळा खूप लाडात आली. तिनं त्या दोघांचेही प्रस्ताव हाणून पाडायचे होते तिला आणि स्वतःचं खरं करायचं होतं, म्हणून अतिशय जास्त लाडात येऊन म्हणाली, नाही, मटण पण नको आणि चिकन पण नको, आहो मला मुंडी.
तसे खट्याळ विजयराव डोकं खाली घेऊन तिच्या समोर आले. तिला काहीच कळालं नाही आणि ती म्हणाली, काय? आणि तो म्हणाला, घे की खा मुंडी माझी. तशी मंजू खूप खूप हसायला लागली आणि तिच्या तोंडातला चहा बाहेरच पडला. आणि काय करावं या नवऱ्याचं तिला कळेना. कसला अफलातून विनोदी होता ना तो, की काही विचारूच नका. आणि सगळा चहा त्याच्या अंगावर आला आणि तो म्हणाला, अगं ये बायली, चहानं आंघोळ घालतेस की काय? अगं दिवसभर मुंग्या लागतील की मला. आणि मग तर ती आणखीनच हसायला लागली. आणि मंजूला तो जोक दिवसभर आठवत होता आणि तो दिसला रे दिसला की मंजूला त्याची मुंडी आठवायची आणि ती खूप हसायला लागली. आणि शेवटी सगळ्या जणी म्हणाल्या, मॅडम सरांनी रोमॅन्स जास्तच केलेला दिसतोय. अहो किती हसताय, अगदी मधाचा रस गळत असल्यासारखं हसताय. शेवटी मंजू म्हणाली, रोमॅन्स वगैरे काही नाही, ऐका काय झालं. असं म्हणून तिनं तो जोक जसाच्या तसा तिचा कथन कौशल्य वापरून सांगितला आणि सगळे हसले. आणि विजय दिसला की म्हणायचे, विजय सर आम्हाला पण मुंडी. आणि तो मला आय घातली, बायकोनं सांगितलेलं दिसतंय सगळं यांना. आणि तो म्हणाला, आता मुंडी तर बायकोला देऊन टाकली, तुमच्यासाठी माझे खूर चालतील का? आणि एकच हशा पिकला. आणि हा माणूस खूप विनोदी आहे असं सगळ्यांना वाटलं. आता वाटायला कशाला हवं, वेळोवेळी त्याचा विनोदीपणा दिसायचा सगळ्यांना. आणि झालं 2च मिनिटात रपारप एका पोरावर धपके पडलेले ऐकायला आले. आणि म्हणाले सगळे, घ्या विनोदी माणूस, आता काय त्या पोराचं खरं नाही, आता मेलं ते. आणि आता रात्री तो खूप उतावळा होऊन जवळ आला बरं का. पण तिला पाळी आली होती आणि ती म्हणाली, जानू 5 दिवस गप्प बसायचं. आणि त्यानं 5 दिवस पोरगं जवळ घ्यायचं ठरवलं, कारण या बाईमुळे त्या पोराला जवळ घेता येतच नव्हतं. आणि आता मुलाची उशी त्या दोघांच्या मध्ये असायची आणि ते फार खुश होतं. आणि मंजू आज झाडत होती उठल्यानंतर. झाडता झाडता त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, अहो कंबर दाबा की जरा, खूप दुखते. असं म्हणून त्याच्या समोर उभा राहिली. आणि त्यानं कुठलाही खट्याळपणा करू नये म्हणून इकडे तिकडे टच करू नये अशी तिची इच्छा होती. आणि त्यानंही काही नाही केलं, फक्त तिची कंबर दाबायला लागला पाठीमागून. आणि म्हणाला, मंजू अगं पिरियडमध्ये कंबर दाबायची नसते आणि दुधाचा चहा पण प्यायचा नसतो, मी वाचले कुठंतरी. आणि तू नेमकं उलट करते. आणि मंजू खाली वाकून झाडायला लागली केरसुणीनं आणि म्हणाली, काय हो, चहा मागितला की म्हणायचं चहा प्यायचा नसतो, कंबर दाबा म्हटलं की कंबर दाबायची नसते असं म्हणता. पाळी असताना बाईने मग काम करू नये, झाडू नये, कपडे धुवू नये, स्वयंपाक करू नये, नवऱ्याची सेवा करू नये, नुसतं झोपून राहावं, असं कुठं तुम्ही लिहिलेलं वाचलं नाही का हो? आणि आता तो हसला आणि म्हणाला, नाही नाही, इतक्या चांगल्या गोष्टी मला वाचायला नाही मिळणार कुठेच. आणि मंजू हसली आणि म्हणाली, नालायक कुठले, स्वतःच्या फायद्याचं वाचणार, बायकोच्या फायद्याचं कशाला वाचाल? आणि तो हसला. आणि मंजू आपली लागली तिचं ठरलेलं काम करायला, कारण बाईला पाळी येऊ दे नाहीतर काहीही होऊ दे, तिची ठरलेल्या घरकामातून सुटका नसतेच. आणि मग तिनं अशीच बडबड बडबड करत सगळी कामं केली. आणि त्याचे पडलेले सॉक्स तिथेच ठेवले, उचललेच नाहीत. आणि तो म्हणाला, का गं, इथे घरात काही तुझी सवत आहे का, तू न केलेली कामं करायला, म्हणून कामं वाटून टाकतेस का, तुलाच करायची आहेत ना, मग उचल ना माझे सॉक्स. आणि मंजू म्हणाली, उचला आणि बाथरूममध्ये टाका धुवायला, नाहीतर तुमचं तुम्ही धुवा, मी निघाले कपडे धुवायला, तोपर्यंत सॉक्स आले तर ठीक, मी बाथरूममध्ये आहे तोपर्यंत. आणि आता अगं विजयने सॉक्ससोबत एक ड्रेससुद्धा टाकला धुवायला आणि म्हणाला, तूच म्हणालीस तू बाथरूममध्ये आहे तोपर्यंत टाकायचं, म्हणून टाकलं, आता काही बोलायचं नाही, असं तो तिला शब्दात पकडत म्हणाला. आणि तिनं चिडून त्याचे कपडे आपटले आणि म्हणाली, या तुम्ही पण या, तुम्हाला पण पालथा घालून धुते. आणि तो हसायला लागला आणि तिची चिडचिड जास्तच वाढली. आणि तो तिला म्हणाला, मंजू तू धुवून टाक, मी सुखायला टाकतो. ती आणखीन वैतागली, एकतर पिरियड आले होते आणि तिला पाण्यात जाऊ वाटत नव्हतं. मग तिनं पण धुतले आणि बकेट त्याच्यासमोर मांडली आणि म्हणाली, मी माझं काम केलं, बाहेर रस्सीवर तुम्ही टाकायचे कपडे, कारण तुम्हीच म्हणाला होता की मी सुकायला टाकतो. आणि आता त्यानं त्याचे कपडे टाकले. आणि तिला म्हणाला, मंजू तुझे ब्रा आणि पॅन्टी तुझी तू टाक ना, मी कसा हातात घेऊ, कोणीतरी बघेल. आणि मंजूसुद्धा त्याला शब्दात पकडत म्हणाली, सुकायला टाका नाहीतर द्या गॅलरीतून बाहेर फेकून, आय डोंट केअर, कारण आता मी साडी घालते. आणि हे ऐकलं तसं त्यानं
इकडे तिकडे बघितलं, पटकन तिचे कपडे वाळायला घातले आणि पटकन तिच्याजवळ पळाला आणि दरवाजा लावून घेतला. आणि चिडलेली मंजू त्याला बघून लांबूनच हसायला सुद्धा लागली.